लातूरकरांना नमस्कार. लातूरकरांना सांगायला मला अत्यंत होतो की मागच्या काही वर्षापासून लातूरचं विमानतळ हे कार्यान्वित व्हावं यासाठी प्रयत्न करत होतो. त्यासाठी माननीय उदय सामंत साहेबांकडे मी 2 बैठका या निमित्तानं अधिकृतपणे घेतल्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 26 एप्रिल 25ला या विषयामध्ये बैठक घेऊन एमआयडीसीला काही निर्देश दिले. पण यापूर्वी हे विमानतळ रिलायन्स कंपनीकडे होतं. आपण ते काढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले आणि मी उदय सामंत साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी त्यावर कारवाई केली. आम्ही आज माननीय मुख्यमंत्र्यांचे मनातून आभार मानणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये लातूरच्या विमानतळाचा प्राधान्याने उल्लेख केला होता. त्याची आज कारवाई माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. साधारण लातूरच्या विमानतळाच्या विकासासाठी 56 कोटी 74 लाख रुपयाची निधी आज आपल्याला त्यांनी अलॉट केलेला आहे. त्यामध्ये या निधीतून रनवे अँड सेफ्टी एरिया म्हणजे RESA विकसित करणे, 3.28 किलोमीटर लांबीच्या संरक्षण भिंतीचे म्हणजे कंपाऊंडचे बांधकाम करणे, 4.5 मीटर रुंदीचा आणि 8 किलोमीटर लांबीचा परिघीय रस्ता निर्माण करणे, हे अशा अनेक योजना आहेत. आणि सुविधा आहे, अग्निशामक केंद्र आहे, आपत्कालीन सेवा केंद्र आहे, अँटी हायजॅकिंग रूमचे नूतनीकरण करणे आहे, CCTV यंत्रणा उभा करणे आहे. ह्या सगळ्या विषयासाठी साधारण 57 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज दिलेले आहेत. लातूरचा नागरिक म्हणून, औषधाचा आमदार म्हणून मला याचा आनंद आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, दोन्ही मुख्यमंत्री महोदयांचं आणि उदय सामंत साहेबांचं आणि पालकमंत्री महोदयांचं मी मनातून आभार मानतो. आणि लातूरकरांच्या जनतेच्या वतीनं त्यांना मी मनातून आभारही मानतो. लवकरच येत्या 2 वर्षाच्या आत मला विश्वास आहे की आपला लातूर एअरपोर्ट हा पूर्णपणे ताकदीनं चालू होईल. यामध्ये मला कसलीही शंका नाही. धन्यवाद.